नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युले यामधलं पहिलं एक्सपान्शन फॉर्म्युला आपण बघितला होता. x प्लस a इंटू x प्लस b इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ए बी. म्हणजे पहिलं पद जे आहे ते या ठिकाणी सारखं होतं. x हे पहिलं पद आहे आणि ते सारखं पद होतं आणि दुसरं पद भिन्न होतं. अशा वेळेस पहिल्या याच्यात x प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू पहिल्या जो सारखं पद आहे त्याचा वर्ग अधिक भिन्न पदांची बेरीज गुणिले पहिलं पद अधिक दोघांचा भिन्न पदांचा गुणाकार. तर असं पहिलं समीकरण आपण मिळवलेलं होतं. आज आपण या पुढचे घटक म्हणजे एक्सपान्शन ऑफ दुसरा फॉर्म्युला आपण बघणार आहोत. त्यामधला एक्सपान्शन ऑफ a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. तर हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण बघणार आहोत. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे a अधिक b कंसाचा घन हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग आता या ठिकाणी मी सुरुवातीला लिहितो a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता हे जे आहे हे घनाच्या रूपात आहे म्हणजे घातांकाच्या रूपात आहे आणि याला गुणाकाराच्या रूपात आपण लिहूया. आता घातांकाचं रूप आपल्याला माहिती आहे. याचा n घात जर असेल तर a चा n वेळा गुणाकार असतो. a इंटू n टाइम्स. तर हे आपल्याला माहिती आहे. a चा जर वर्ग असेल तर a चा वर्ग म्हणजे a चा 2 वेळा गुणाकार. a चा घन असेल तर a चा 3 वेळा गुणाकार. हे आपल्याला माहिती आहे. याचा उपयोग या ठिकाणी करायचा. a चा घन या एका पदाचा तो घन आहे म्हणजे त्याचा 3 वेळा गुणाकार होईल आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळेल a प्लस बी इंटू a प्लस बी इंटू a प्लस बी. आता या ठिकाणी 3 वेळा गुणाकार झालेला आहे आणि मग आपण पहिल्या 2 पदांचा गुणाकार या ठिकाणी करून घेऊया आणि मग त्याला तिसऱ्या पदाने गुणूया. म्हणून या ठिकाणी मिळेल a प्लस बी इंटू ए प्लस बी. सारखाच पद आहे आणि त्याचा गुणाकार आहे तर त्यावेळेस त्याचा वर्ग होतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळेल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हा a प्लस बी ए अधिक बी. आता याचं विस्तार सूत्र आपल्याला माहिती आहे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं विस्तार सूत्र आहे आपण बघितलेलं आहे. यापूर्वीच्या वर्गातच बघितलंय आणि याही प्रकरणात सुरुवातीला बघितलेलं आहे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग प्लस ट्वाइस दोघांचा गुणाकार दोन्ही पदांचा गुणाकार प्लस बी स्क्वेअर दुसऱ्या पदाचा वर्ग. याचा उपयोग या ठिकाणी जर केला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तर आपल्याला मिळेल या ठिकाणी मी कंसात घेतो a स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इंटू a प्लस बी. हा a प्लस बी जसाची तसा. हा ट्रायनॉमियल आहे म्हणजे त्रिपदी आहे आणि ही बायनॉमियल आहे म्हणजे द्विपदी आहे. मग या द्विपदीने बायनॉमियलच्या प्रत्येक पदात पद कशी वेगळी होतात तर प्लस किंवा मायनस साईननी पद वेगळी होत असतात. आता हे ट्रायनॉमियल का तर या ठिकाणी 3 पद आहेत. पहिलं पद आहे प्लसच्या आधीचं ए स्क्वेअर, दुसरं पद आहे ट्वाइस ए बी आणि तिसरं पद आहे बी स्क्वेअर आणि म्हणून या ठिकाणी 3 पद आहे म्हणून याला त्रिपदी आणि इंग्रजीमध्ये ट्रायनॉमियल म्हणतात. या ठिकाणी प्लसच्या आधी ए हे पद आहे आणि प्लसच्या नंतर बी हे पद आहे
म्हणून हे दोन पद आहेत, म्हणून याला बायनॉमियल किंवा द्विपदी असं म्हटलं जातं. मग या द्विपदीच्या प्रत्येक पदाने या त्रिपदीच्या प्रत्येक पदाला गुणायचं असतं. मग आपण ते असं लिहूया. म्हणून या ठिकाणी मिळेल या द्विपदीचं पहिलं पद आहे ए, त्याने त्रिपदीला पूर्ण गुणून घेऊया आपण इंटू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी दुसरं पद आहे प्लस बी, ते आपण लिहूया आणि या ठिकाणी हे पद पूर्ण लिहूया ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता या येणे हे झालं मोनोमियल आणि हे झालं ट्रायनॉमियल. हे झालं मोनोमियल, हे झालं ट्रायनॉमियल. म्हणजे मोनोमियलने आता प्रत्येक पदाला त्या ठिकाणी आपल्याला गुणता येईल. म्हणून ए इंटू ए स्क्वेअर, ए एकदा आहे तर ए दोनदा आहे म्हणजे ए क्यूब होईल या ठिकाणी ए क्यूब. ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब प्लस या ठिकाणी ए आहे, इथं ए आहे, दुसऱ्या पदात गुणायचं आपल्याला. हे दुसरं पद आहे त्याला गुणतोय आपण एने. 2 तासात संख्यांचा गुणाकार केला. 2 1 जा 2, कारण तो 1 आहे आपण लिहित नाही. बे एके बे. ए इंटू ए स्क्वेअर, बी एकदाच आहे म्हणून एक बी. म्हणून या ठिकाणी मला 2a स्क्वेअर बी प्लस या ठिकाणी ए आहे, इथं बी स्क्वेअर आहे म्हणजे या ठिकाणी गुणाकार होईल ए बी स्क्वेअर. त्याचप्रमाणे पुढचा गुणाकार केला प्लस या ठिकाणी बी इंटू ए स्क्वेअर बी ए स्क्वेअर प्लस प्लस इंटू प्लस प्लस. आता या ठिकाणी 2 आहे, इथं 1 आहे म्हणून 2. 2 1 जा 2. या ठिकाणी ए एकदाच आहे म्हणून ए. बी हा इथं एक आणि इथं एक, असा दोनदा गुणाकार होईल बीचा म्हणून बी स्क्वेअर प्लस बी इंटू बी क्यूब बी स्क्वेअर. या ठिकाणी एक बी आहे, इथं बी इंटू बी आहे म्हणजे एकूण 3 बी होतील आणि म्हणून या ठिकाणी 3दा बीचा गुणाकार होईल म्हणून बी क्यूब. आता या ठिकाणी आपण बघूया, निरीक्षण करूया. या ठिकाणी हा आहे 2a स्क्वेअर बी. लाईट पद आपण घेऊया ए स्क्वेअर बी ची पद. या ठिकाणी सुद्धा हा ए स्क्वेअर बीच आहे, हे लक्षात घ्या. गुणाकार क्रमनिरपेक्ष असतो. 2 इंटू 3 6 होतात, 3 इंटू 2 6 होतात आणि म्हणून या ठिकाणी ए स्क्वेअर इंटू बी घेतलं काय किंवा बी इंटू ए स्क्वेअर घेतलं काय फरक होणार नाही. म्हणून ए स्क्वेअर बीच पद आहे ती लाईक टर्म्स आहेत. दुसरे लाईक टर्म्स ही आहेत ए बी स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा ए बी स्क्वेअर आहे. मग आता यांचे ॲडिशन होईल म्हणून या ठिकाणी मिळेल पहिला ए क्यूब या ठिकाणी नाहीच आहे आणि म्हणून तो मिळेल ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर बी आणि हा येईल ए स्क्वेअर बी म्हणजे एकच आहे. या ठिकाणी 2 आणि 1 ची बेरीज होते 3 आणि म्हणून 3a स्क्वेअर बी. पुढे गेलो आपण ए बी स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर. इथे 1 आहे आणि हा 2 आहे म्हणून यांची बेरीज होईल 3. 2 आणि 1 3. हा कॉमन टर्म निघेल ए बी स्क्वेअर, तो त्याला मल्टिप्लाय होईल ए बी स्क्वेअर प्लस या ठिकाणी लास्ट टर्म राहिली बी क्यूब आणि हे मिळालं आपल्याला. या ठिकाणी आपण ही बाजू लिहूया ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि हे आपलं मिळालं विस्तार सूत्र. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए स्क्वेअर ए क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. तर हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी अजून एका पद्धतीने नंतर सांगतो, पण त्यापूर्वी आपण आणखीन एक एक्सपान्शन फॉर्म्युला बघूया ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता या ठिकाणी यामध्ये काही फरक होणार नाही, फक्त प्लस आहे या ठिकाणी मायनस होईल. आपण करून घेऊया ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब सेम आहे या ठिकाणी ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजेच परत या पद्धतीने होईल. 3 वेळा गुणाकार होईल ए मायनस बी या पदाचा. मग या ठिकाणी मी ए मायनस बी इंटू ए मायनस बी इंटू ए मायनस बी लिहिणार आहे. म्हणजे या ठिकाणी
ए मायनस बी इंटू ए मायनस बी इंटू ए मायनस बी. या ठिकाणी पहिल्या दोघांचा गुणाकार होईल. ए आणि ती पद सारखीच आहेत, ए मायनस बी आणि ए मायनस बी, म्हणून त्यांचा स्क्वेअर होईल याच पद्धतीने. आणि म्हणून या ठिकाणी होईल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू या ठिकाणी होईल ए मायनस बी. मग आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी फक्त मायनस होता आणि म्हणून या ठिकाणी मिळेल आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला. म्हणजे या ठिकाणी फक्त मधलं पद बदलेल, त्याचं चिन्ह बदलेल, साइन बदललं. या ठिकाणी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी याचा जो विस्तार सूत्र आहे ते या ठिकाणी आपण लिहित आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं विस्तार सूत्र आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे एका कंसात आलं आणि ए मायनस बी जसाची तसं ठेवलं या ठिकाणी ए मायनस बी. आता या ठिकाणी सुद्धा हे मोनोमियल आहे, हे ट्रायनोमियल आहे. तीन पद त्याची होतात ती बघा. पहिलं पद ए स्क्वेअर, कारण मायनसने ही पद वेगळी झाली. ए स्क्वेअर, दुसरं पद आहे ट्वाइस ए बी आणि तिसरं पद आहे बी स्क्वेअर, म्हणून ही त्रिपदी आहे. तर याला ट्रायनॉमियल म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि या ठिकाणी मायनसने दोन पद वेगळी झाली, पहिलं पद ए आणि दुसरं पद बी, म्हणून याला बायनॉमियल म्हणतात, द्विपदी. मग या बायनॉमियलच्या प्रत्येक पदाने या ट्रायनॉमियलला गुणलेलं आहे. बायनॉमियलच्या पहिल्या पदाने ट्रायनॉमियलला गुणताना या ठिकाणी फक्त आपल्याला ट्रायनॉमियलमध्ये मायनस आहे ते घ्यायचं आहे. ए इंटू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी प्लस नाही आहे, या ठिकाणी मायनस आहे आणि म्हणून या ठिकाणी मायनस बी इंटू हा ट्रायनॉमियल जसाचे तसं या ठिकाणी फक्त मायनस साईन आलेला आहे, वरचे जसं आहे तसं. मग या ठिकाणी आपण गुणाकार करूया. हा गुणाकार आपण वाटल्यास या ठिकाणी करून घेऊया. या ठिकाणी आपण सोडवूया. बघा आता हा आहे मोनोमियल, हा आहे ट्रायनॉमियल, हा आहे मोनोमियल, हा आहे ट्रायनॉमियल. मोनोमियलने ट्रायनॉमियलच्या प्रत्येक पदाला या ठिकाणी गुणायचं असतं. तर ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब होईल प्लस मायनसचा प्रॉडक्ट हा मायनस होईल. या ठिकाणी संख्यांचा गुणाकार करू. 2 इंटू 1 2 होईल. ए इंटू ए स्क्वेअर होईल आणि बी एकदाच आहे म्हणून बी होईल. ए इंटू आता तिसऱ्या पदाला गुणतोय आपण, प्लस आहे दोन्हीकडे म्हणून प्लस प्लसचा प्रॉडक्ट हा प्लस होईल. ए इंटू बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर होईल. या ठिकाणी पुढे गेलो, इथं प्लस मायनस प्लसचा गुणाकार मायनस होईल. आता या ठिकाणी ए स्क्वेअर बी गुणाकार लिहू शकतो आपण, ए स्क्वेअर बी किंवा बी ए स्क्वेअर असं दोन्ही पद्धतीने लिहू शकतो. मायनस मायनसचा प्रॉडक्ट हा प्लस होईल आणि म्हणून या ठिकाणी प्लस होईल. संख्या 2 आणि इकडे 1 आहे, बे 1 आहे बे. बी इंटू बी होईल, इथं ए एकदाच आहे म्हणून ए एकदा आणि बी दोनदा गुणाकार, बी गुणिले बी बीचा वर्ग होईल बी स्क्वेअर. परत मायनस इंटू प्लस आहे म्हणून या ठिकाणी मायनस होईल. मायनस इंटू प्लस मायनस प्रॉडक्ट आहे, मायनस आणि प्लसचा प्रॉडक्ट मायनस होतो. बी इंटू बी स्क्वेअर बी क्यूब होईल. आता या ठिकाणी लाईक पद आपण शोधूया. पहिलं लाईक पद आहे ए स्क्वेअर बी, हे आणि हे लाईक पद आहे. हे ए बी स्क्वेअर आणि ए बी स्क्वेअर या ठिकाणी आहे म्हणजे ही लाईक पद आहे. तर या ठिकाणी लाईक पदांची बेरीज होईल. ए क्यूब आहे, इकडं बी क्यूब आहे, ते काही लाईक टर्म नाही आहेत कारण इथं व्हेरिएबल वेगळे आहेत आणि म्हणून या ठिकाणी मिळेल ए क्यूब तसाचे तसा ठेवणार. ए स्क्वेअर बी हा मायनस आहे, इथंही मायनस आहे म्हणजे याची बेरीजच होईल. 2 आहे इथं आणि इथं 1 आहे. 2 आणि 1 ची बेरीज 3 होईल, पण -3 होतील या ठिकाणी कारण मायनस आहे. -2 -1 -3 होईल आणि या ठिकाणी मिळेल ए स्क्वेअर बी.
त्याच्यानंतर आपल्याला ही लाईक टर्मची बेरीज होईल, प्लस आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे बेरीजच होईल. 2 + 1 3 होईल, 3ab स्क्वेअर. आणि नंतर ही चारही टर्मची बेरीज झाल्यानंतर राहिलं मायनस बी क्यूब. आणि हेच विस्तार सूत्र आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही विस्तार सूत्र मिळणार आहे. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. या ठिकाणी हे विस्तार सूत्र मिळालं. आणि पहिले याच्या पूर्वीचे ए प्लस बी चा एक्सपान्शन फॉर्म्युला किंवा विस्तार सूत्र आपल्याला मिळालं होतं ए क्यूब प्लस 3a² बी मायनस 3ab स्क्वेअर प्लस या ठिकाणी सगळे प्लस आहे प्लस बी क्यूब. तर अशा पद्धतीचे हे सूत्र विस्तार सूत्र मिळालं होतं. आता या ठिकाणी तुम्हाला हे विस्तार सूत्र लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी सहगुणक आहेत 1 3 3 1 1 3 3 1 आणि प्लसच्या वेळेस सगळे प्लस साईन आहेत, मायनसच्या वेळेस प्लस मायनस असं आहे. तर हे सहगुणक लक्षात आले 1 3 3 1. ते कसे आले ते मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि हेच पहिलं जे पद आहे त्याचं घात बघा कमी कमी होत गेले ते. सगळ्यात मोठा घात 3 आहे, नंतर 2 आहे, नंतर 1 आहे, इथं 0 आहे. याचा 0 घात बरोबर 1 असतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणून इथं 0 घात आहे. बीचे घात इथं बीचा 0 घात आहे, इथं बीचा 1 घात, इथं 2 घात आणि इथं 3 घात. बीचे घात चढत वाढत गेलेत 1 1नी आणि याचे घात 1 1नी कमी होतात. म्हणजे पहिल्या पदाचे घात 1 1नी कमी होतात, दुसऱ्या पदाचे घात 1 1नी वाढत जातात. तर ही एक थोडीशी लक्षात ठेवण्यासाठी संकल्पना आहे. आता या ठिकाणी हेच आपल्याला सहगुणक कसे मिळतात तर ते बघूया दोन्हीसाठी. आणि आधीचे ए मायनस बी आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरसाठी. तर या ठिकाणी आपण हेच एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला पास्कल ट्रायंगल नुसार सुद्धा मिळू शकतो. ते या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया. पास्कल ट्रायंगल या ठिकाणी सांगतो आणि कसं मिळतं सहगुणक ते या ठिकाणी सांगूया. पास्कलने जो ट्रायंगल सांगितलाय तो असा आहे 1 साईडला 1 1 नंतर साईडला 1 1 यांची बेरीज मध्ये लिहिली 2, त्यानंतर साईडला परत 1 1 यांची बेरीज 2 आणि 1 3 मध्ये लिहायची, 2 आणि 1 3 मध्ये लिहायचे. त्यानंतर परत साईडला 1 1 मध्ये लिहिले 3 आणि 1 4 3 आणि 3 6 3 आणि 1 4 असंच पुढे करत जाऊ शकतो आपण. आता हे जे आहे ते एकच पद आहे, तर हा आहे x चा 0 घात बरोबर 1. तर या ठिकाणी हा सहगुणक मिळालेला आहे. आता या ठिकाणी दुसरं जे आहे ते 2 पदांसाठी आहे x प्लस y चा 1 घात बरोबर इथं 0 घात इथं 1 घात. इथं x प्लस y जरी घेतला तरी चालेल, x प्लस y चा 0 घात जरी म्हटलं तरी त्याची किंमत 1 आहे. x प्लस y चा 1 घात याचं तुम्हाला सांगितलं सहगुणक मिळतात. सहगुणक लिहिले 1 1 अधिक 1 आणि x चा सगळ्यात मोठा घात आहे, x चा सगळ्यात मोठा घात आहे 1, तो कमी होत जाऊन इथे x चा 0 घात आहे. x चा 0 घात कोणत्याही पदाचा 0 घात जर घेतला तर त्याची किंमत 1 असते, म्हणून या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 1. y चा 0 घात आहे म्हणून इथं मल्टिप्लाय बाय 1, y चा 0 घाताची किंमत 1 आणि इथं येईल मल्टिप्लाय बाय y. आणि म्हणून यांचा जर गुणाकार केला 1 गुणिले x गुणिले 1 तर हा येईल x अधिक y आणि म्हणून x अधिक y चा 1 घात बरोबर x अधिक y. हे एकदा लक्षात ठेवा. x चा सगळ्यात मोठा घात घेऊन नंतर कमी कमी करत जायचा, y चा सगळ्यात लहान घात घेऊन कमी कमी करत जायचा. आपल्याला त्या ठिकाणी सहगुणक मिळतात, व्हेरिएबल्स मिळतात आणि सहगुणक जे आहे ते याच्यावरून मिळत असतात, ते आपण लिहित असतो. आता याच पद्धतीने याच्यावरून इथं 1 आहे, इथं मिळणार आपल्याला x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला एक एक समीकरण कळेल x प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी या ठिकाणी सहगुणक लिहून देतो 1 to 1 हे आपले सहगुणक आहे, हे लक्षात घ्या. मी या ठिकाणी लिहितो 1 त्याच्यानंतर +2 आणि +1. आता x चा सगळ्यात मोठा घात किती 2, x चा सगळ्यात मोठा घात 2
एक्सचा वर्ग. वायचा सगळ्यात लहान घात 0 असेल, शून्याची किंमत आपल्याला माहिती 1 असते. वायचा शून्य घात बरोबर 1 या ठिकाणी दिलेला आहे. कोणत्याही पदाचा शून्य घात 1 असतो. आता एक्सचा 2 झाला तो 1 ने कमी होईल म्हणजे एक्स होईल या ठिकाणी. वायचा 0 तो 1 ने वाढेल म्हणजे या ठिकाणी वाय होईल. 1 घात आपण लिहित नाही आणि म्हणून त्या ठिकाणी एक्स वाय लिहितो आपण. आणि या ठिकाणी परत एक्सचा आणखीन 1 ने कमी होईल. एक्सचा शून्य घात होईल तो आपण 1 लिहितो. एक्सचा शून्य घात बरोबर 1 आणि वायचा 1 ने वाढेल इथे 1 आहे म्हणून इथं काय होईल वाय स्क्वेअर होईल. आणि म्हणजे जर सोडवलं 1 × 1 1 × एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर हे सूत्र मिळालं आपल्याला एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचं. आपल्याला माहिती आहे एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. मायनस जर असेल तर प्लस मायनस एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. पहिलं पद प्लस, दुसरं मायनस, तिसरं प्लस, चौथं मायनस. तर इथं 3च पद आहेत आणि म्हणून आपल्याला सूत्र मिळेल एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पहिलं पद जसंची तसं प्लस, दुसरं पद मायनस घ्यायचं एक्स वाय आणि तिसरं प्लस घ्यायचं वाय स्क्वेअर. तर एवढंच फक्त बदल करायचा प्लस मायनस. आता क्यूबसाठी आपण या ठिकाणी तिसऱ्या याच्यासाठी म्हणजे क्यूबसाठी जाऊया. तर क्यूबसाठी या ठिकाणी होईल. आता आपण खालचे घेणार नाही म्हणून या ठिकाणी मी क्यूबचे लिहितो खाली इथे. तर क्यूबसाठी आपल्याला सहगुणक जे आहेत म्हणजे हे सहगुणक आहेत आपले क्यूबसाठी 1 3 3 1. मग या ठिकाणी मी लिहितो क्यूबसाठी काय लिहिणार मी सुरुवात करताना एक्स प्लस वाय किंवा ए प्लस बी जरी म्हटलं तरी चालेल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू. आता सहगुणक लिहून घेतले 1 प्लस 3 परत प्लस 3 आणि प्लस 1 हे सहगुणक झाले. एक्सचा सगळ्यात मोठा घात घन आहे म्हणून एक्स घन. वायचा सगळ्यात लहान घात 0 आहे. वायचा शून्य घात बरोबर 1 असतो. तर ते या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर एक्सचा 1 ने कमी होणार घात एक्स स्क्वेअर होणार. इथं 3 आहे इथं 2 होईल आणि वायचा 1 ने वाढणार म्हणजे वायचा 1 घात होईल तो आपण 1 डोक्यावर लिहित नाही. त्याच्यानंतर येईल एक्स आणखीन 1 ने कमी होईल एक्स होईल. वायचा 1 ने वाढेल तो वाय वर्ग होईल प्लस 1 आहे सहगुणक. त्याच्यानंतर एक्सचा आणखीन कमी होईल एक्सचा शून्य घात होईल. तो एक्सचा शून्य घात म्हणजे 1 ही किंमत असते कोणत्याही घाताची शून्य कोणत्याही पदाचे शून्य घात बरोबर 1 असतो. एक्सचा शून्य घात 1 ही वायचा 1 ने वाढेल म्हणून तो वाय घन होईल. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सूत्र मिळेल विस्तार सूत्र एक्स क्यूब. कारण 1 × 1 1 1 × एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय प्लस 3x वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एक्स प्लस वाय क्यूब असं मिळेल किंवा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मिळेल. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब जो मग असे आपण शोधला होता तो. आता या ठिकाणी आपल्याला एक्स मायनस वाय क्यूब लिहायचं असेल तर फक्त प्लस मायनस करीत चालायचं आहे. म्हणजे पहिलं पद प्लस एक्स क्यूब, दुसरं पद मायनस 3x स्क्वेअर वाय, तिसरं पद प्लस 3x वाय स्क्वेअर आणि नंतरचं पद मायनस 1 वाय क्यूब. तर अशा पद्धतीने ही भास्करच्या ट्रायंगलवरून सुद्धा आपल्याला विस्तार सूत्र मिळतात. ही 4 यापेक्षाही तुम्हाला एक्स प्लस वायचा 4 घात पुढे गेल्यानंतर आपली सहगुणक घात यांची फक्त बेरीज करत चालायचे. 8 ट्रायंगल पुढे गेले तुम्हाला अशा पद्धतीने पुढची सगळी सूत्र मिळतील. तर या ठिकाणी हे एक्सपेन्शन फॉर्म्युला समजले असतील अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.